आता आपण वडापावचं बॅटर बनवणार आहोत। त्यासाठी एक वाटी मी चण्याचं पीठ घेतलेलं आहे। त्यामध्ये चवीनुसार मीठ घ्यायचं आहे। थोडीशी हळद, एक अर्धा चमचा हळद, थोडंसं लाल तिखट एक अर्धा चमचा, आता पाणी टाकून एकदम व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे। पूर्णपणे एकजीव करून घ्यायचं आहे। सर्व टाकलेले सर्व सामान एकदम एकत्र करून घ्यायचं आहे। पाहिजे तेवढं पाणी ऍड करायचं आहे। याचं व्यवस्थितपणे बॅटर बनवून घेणार आहोत। हे सर्व मिश्रण एकदम पातळ आणि एकजीव करून घेतलेलं आहे। बघू शकता तुम्ही हे व्यवस्थित एकत्र झाला, एकदम एकजीव झालेला आहे आणि व्यवस्थितपणे बॅटर आपण व्यवस्थितपणे करून घेतलेला आहे। तर बटाटे आपले उकडून झालेले आहे, व्यवस्थितपणे मॅश करून घेतलेले आहे। तर मी कढई घेतलेली आहे, कढईमध्ये तेल घेतलेलं आहे कोगळी, ते गरम करून घ्यायचं आहे। तेल तापवून घ्यायचं आहे व्यवस्थित। तेल आपलं तापत आलेलं आहे। अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं, अर्धा चमचा हिंग, अर्धा चमचा हळद, बारीक केलेली हिरवी मिरची, लसूण, अद्रक आणि जिरा हे एकदम बारीक करून घेतलं आहे। खलबत्त्यामध्ये व्यवस्थितपणे बारीक करून घेतलेलं आहे। ते आपल्याला पाहिजे तसं घ्यायचं आहे। जास्त तिखट पाहिजे असेल तर जास्त घ्यायचं आहे आणि कमी तिखट पाहिजे असेल तर कमी घ्यायचं आहे। हे सर्व आपण एकत्र परतून घेणार आहोत। त्यामध्ये थोडासा कढीपत्ता व्यवस्थितपणे परतून घेणार आहोत। व्यवस्थितपणे परतून घेणार आहोत। आता मॅश करून घेतलेला बटाटा यात आपण एकत्र करणार आहोत।
यामध्ये आपण अर्धा चमचा धना पावडर मिक्स करणार आहोत। एकदम बारीक एकजीव करून घ्यायचं आहे सर्व मिश्रण आणि व्यवस्थितपणे परतून घ्यायचं आहे। 5 ते 10 मिनिटं परतून घ्यायचं आहे। यामध्ये आपण चवीनुसार मीठ ऍड करणार आहोत। चवीनुसार मीठ, टाटा नमक घ्यायचं आहे। व्यवस्थितपणे परतून घ्यायचं आहे। व्यवस्थितपणे एकत्र करून घ्यायचं आहे। एकदा व्यवस्थितपणे परतून घेतलं आहे। त्यामध्ये आपण कोथिंबीर ऍड करणार आहोत। मिक्स करून घ्यायचे आहे। थोडीशी चव घुंबायची आहे। मीठ व्यवस्थित आहे का ते बघायचं आहे। अजून चवीनुसार थोडंसं मीठ ऍड करायचं आहे। हे सर्व मिश्रण एकत्र करून झालेलं आहे। खोबऱ्याची चटणी आपली बनवून झालेली आहे सुकी। 1 वाटी खोबरं किसून घेतलेलं आहे। त्यामध्ये लाल तिखट आणि मीठ मिक्स करून घेतलेलं आहे आणि व्यवस्थितपणे परतून घेतलेलं आहे। खोबऱ्याची चटणी आपली बनवून झालेली आहे। तर वडापावचं सारण आपलं बनवून झालेलं आहे। आता हे आपण थंड होऊन देणार आहोत। एका ताटामध्ये आपण काढून घेणार आहोत आणि थंड करून घेणार आहोत। तर एका ताटामध्ये आपण सारण काढून घेतलेलं आहे। व्यवस्थितपणे थंड करून घेणार आहोत। नंतर आपण याचा वडा बनवणार आहोत। तर अशा प्रकारे आपले वडे बनवून झालेले आहे। त्याला गोल आकार देऊन घेतलेला आहे। तर आपण आता बॅटर मध्ये डीप करणार आहोत। बॅटर आपलं बनवून झालेलं आहे। यामध्ये आपण डीप करणार आहोत। हे हलकस असं तेलामध्ये सोडायचं आहे। तेल आपलं गरम झालेलं आहे। व्यवस्थितपणे मिडियम वरती गरम करून घ्यायचं आहे। यामध्ये आपण वडे तळून घेणार आहोत।
वड्या आपल्याला पलटी करायच्या आहेत. वडे आपले व्यवस्थितपणे होत आहे, व्यवस्थितपणे तळलेले आहे. व्यवस्थितपणे पलटी करून घ्यायची आहे. दोन्ही साईड व्यवस्थितपणे तळून घ्यायचे आहे. बनवून देते. वडे आपले व्यवस्थितपणे तळून झालेले आहे. आता हे आपण एका ताटामध्ये काढून घेणार आहोत. यामध्ये आपण आता हिरवी मिरची तळून घेणार आहोत. तर मिरची आपल्या तळून झालेली आहे. त्यावर आपण थोडंसं मीठ ऍड केलेलं आहे. यानंतर आपण खोबऱ्याची सुकी चटणी घेणार आहोत. वड्याला अशी लावून घ्यायची आहे. त्यानंतर आपण वडा त्यामध्ये ठेवणार आहोत आणि वरून आपण असं दाबून घेणार आहोत.